नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. आपलं औद्योगिकदृष्ट्या जे प्रगत राज्य आहे यातील देखील 55% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे आणि शेतीसमोर अनेक समस्या आहेत. जसं उत्पादनाची समस्या आहे तशी विपणनाची देखील समस्या आहे. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर आपल्याला स्पर्धात्मक जर आपण राहिलो नाही तर मात्र आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा तोटा होऊ शकतो आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी आपला शेती उत्पादनाचा खर्च कमी करणे आणि जे काही शेती उत्पादित माल आहे त्याचं मूल्यवर्धन करून अधिक नफा मिळवणं ही काळाची गरज आहे. आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार खूप प्रमाणात विविध योजना हे राबवत असते. काही प्रमाणामध्ये ज्या काही जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदा देखील स्वतःच्या उत्पन्नातून आपल्या जिल्ह्याच्या शेती विकासासाठी काही योजना घेत असतात. म्हणूनच मित्रहो, आज आपण एक चर्चेचा विषय घेतला आहे तो असाच एक ठाणा जिल्हा परिषदेचा विषय आहे. आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो आहे ठाणा जिल्हा परिषदेचे अभिनव उपक्रम अर्थात शेती अवजारे. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा आपण ओळख करून घेऊया. पहिले तज्ञ आहेत श्रीयुत उदय चौधरी साहेब. चौधरी साहेब नमस्कार. नमस्कार मित्रहो, श्रीयुत उदय चौधरी साहेब हे भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून ते ठाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. तर आपले दुसरे तज्ञ आहेत डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे. बनसोडे साहेब नमस्कार. नमस्ते. डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे हे गेल्या 23 वर्षापासून जवळपास कृषी क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी हे काम करत आहेत. सध्या आता ते कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद ठाणे म्हणून ठाणा जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहे. मित्रहो, आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी इथं तज्ञांना विचारून आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 व आमचा दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक या फोनच्या आधी लावा. तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम चौधरी सर, आजचा हा जो काही तुमचा जिल्हा परिषदेचा उपक्रम आहे म्हणजे शेती अवजारांच्या संदर्भात ज्याला हरित यंत्रे म्हणून आपण नाव दिलेलं आहे, नक्की ही काय संकल्पना आहे? हरित यंत्र आपण जे नाव दिलेलं आहे, हरित यंत्र याकरता कारण की कृषी विभागाशी निगडित यंत्र आपण शेतकऱ्यांना पुरवणार आहोत. आणि शेतकऱ्यांना म्हणजे आपण वैयक्तिक शेतकऱ्याला ही यंत्र देणार नाही तर आपण ग्राम संघाला ही यंत्र देणार आहे. आता ग्राम संघ म्हणजे काय, तर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रात, भारतात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेद महाराष्ट्रामध्ये आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत अनेक गटांची स्थापना झालेली आहे, महिला बचत गटांची. ह्या महिला बचत गटांचा 10 ते 15 गटांचा एक संघ असतो ज्याला आपण ग्रामसंघ म्हणतो. तो गावामध्ये कार्यरत आहे आणि या ग्रामसंघात बहुतांशी महिला या शेती व्यवसायाशी निगडित असतात. आपण यांना ही यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणार आहोत. त्यांना 7 लाख रुपयापर्यंतचं अनुदान देणार आहोत ज्याच्या अंतर्गत ते 10 ते 12 प्रकारची यंत्र घेऊ शकतात. आणि याच्या मागची मुख्य संकल्पना आपली अशी आहे की आपण जर एका शेतकऱ्याला ते यंत्र दिलं तर आपल्याकडे फक्त तेच शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात की जसं मला एक पॉवर टिलर घ्यायचा आहे किंवा मिनी ट्रॅक्टर घ्यायचा आहे, 3 लाख रुपये जर मला घ्यायचं आहे आणि 50% अनुदान आहे तर मला आधी 1.5 लाख रुपये माझे त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते. परंतु जर आपण हा ग्रामसंघाला जर हे यंत्र दिलं तर हे त्यांना इतकी गुंतवणूक करणं सर्व गटातल्या मंडळींना सोपं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या पद्धतीने लायब्ररीचा एक कन्सेप्ट आहे की एक पुस्तक असतं, ते पुस्तक अनेक लोकांनी वाचायचं आणि सर्वांनी मिळून त्याचा फायदा घ्यायचा, त्या पद्धतीने हे जी यंत्र आहे ही त्या संघातील अनेक शेतकऱ्यांनी वापरायची आणि मालकी मात्र त्या संघाची राहील, असा हा थोडासा उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे. ही जी योजना आहे ही योजना आपण पूर्णपणे जिल्हा परिषदच्या स्व उत्पन्नातून घेतलेली आहे आणि याकरता आपण मागच्या आर्थिक वर्षामध्ये साधारण 32 ग्रामसंघांना याचा लाभ दिला. या आर्थिक वर्षामध्ये साधारणपणे 53 आणि अधिक 7 अशा 60 गटांना, संघांना आपण याचा लाभ देण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. असं एकंदरीत एक ग्रामसंघाला आपण लाभ दिला म्हणजे आपला असा उद्देश आहे की साधारणपणे एक गाव त्याच्या अंतर्गत आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकलेलो आहे. सर, आपण विचार जर केला तर आता कृषी क्षेत्राच्या बाबतीत ठाणा जिल्हा हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे की तुमच्याकडे ठाणा शहर आहे, कल्याण शहर आहे, भिवंडी आहे, उल्हासनगर आहे, अशी शहरीकरण झालेला मला वाटतं हा फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला जिल्हा आहे जिथं कृषी क्षेत्र हे तशा मानाने आता कमी राहिलेलं आहे आणि लँड होल्डिंग देखील फार कमी झालेलं आहे. तर अशा शेतकऱ्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा जो काही ग्रामसंघाला द्यायचा आहे तर तुम्ही 91 सर्वसाधारण ग्रामसंघांना याच्यातून मदत करताय. तर सर्वसाधारणपणे असे किती ग्रामसंघ तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत? आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 210 ग्रामसंघांची नोंदणी झालेली आहे.
परंतु 210 ग्रामसंघांपैकी जे 90 ग्रामसंघ आपण निवडले त्याच्यात आपण मेरिटचा क्रायटेरिया लावला. जे पात्र ग्रामसंघ असतील, ज्यांची आर्थिक बचत तेवढी असेल, ज्यांची तेवढी सक्षम जे असतील की ते या यंत्राचा सक्षमपणे वापर करू शकतात, आपण 7 लाखाचं त्यांना अनुदान देणार. म्हणजे आपण असं अपेक्षित करतो की किमान साधारण 1 लाखाची गुंतवणूक त्यांनी स्वतःची केली पाहिजे. त्यांना आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. तर 210 पैकी 90 पर्यंत आपण पोहोचलो. इतरही कालाप्रमाणे ते सक्षम होतील आणि तसं आपण टप्प्याटप्प्याने त्यांच्यापर्यंत पण याच्यात पोहोचू. बरं, बनसोडे साहेब, आता कृषी क्षेत्राचं तुम्ही ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय, प्रमुख आहात. ठाणे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राच्या संदर्भातली काय वैशिष्ट्ये तुम्ही सांगू शकता? आता ठाणे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 2 बाबींचा विचार करणं फार आवश्यक पडतं. त्या जिल्ह्याची जमीन कशी आहे आणि जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कसं आहे. आता आपण जमिनीचा विचार केला ठाणे जिल्ह्यात, तर ठाणे जिल्ह्यात कसं की पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि त्याच्यामुळं दऱ्याखोऱ्यांची, छोट्या छोट्या खाचरांची चढ उताराची शेती तिथं आहे. साईज ऑफ होल्डिंग सुद्धा साधारणपणे 20 गुंठ्यापासून ते 15 गुंठे 10 गुंठे अशी साईज ऑफ होल्डिंग असलेली जमीन आहे. आणि साधारणपणे जिकडं समुद्र किनार आहे त्या भागात किंवा खाडीच्या किनारपट्टीवर क्षारयुक्त अशी खारपट जमीन आहे. बनसोडे साहेब, आपण याच्यावर येऊया. म्हणजे तुमच्याकडनं वैशिष्ट्य जाणून घ्यायला तर खरंच खूप चांगलं वाटेल. आपल्याला एक प्रेक्षक फोनद्वारे संपर्क साधू इच्छितात. परभणीवरनं गणेश सोळंके. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो. हा गणेशजी, आपला आवाज ऐकू येतोय, आपला प्रश्न विचारा. तर सर, शेती अवजारे जिल्हा परिषद तर्फे मिळतात, तर ती 50% सबसिडी मिळतात आणि मिळतात तर कशी, म्हणजे पूर्ण अनुदान द्यावं लागते की फ्री मध्ये मिळतात? गणेशजी, मला या संदर्भात फक्त एवढं सांगायचं आहे, म्हणजे मला वाटतं बनसोडे साहेब तुम्ही याला सांगू शकाल की ह्या ठाणा जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून घेतलेला हा उपक्रम आहे. त्याच्यामुळे हा जो ज्याच्याविषयी आपण चर्चा करतोय तो ठाणा जिल्ह्यात जी योजना राबवली त्याच्या संदर्भात आहे. तशा प्रकारची योजना तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या कृषी विभागाला संपर्क साधू शकता, जिल्हा परिषदेच्या किंवा तुमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगू शकता की ही चांगली योजना अशा पद्धतीने राबवा. तरी पण त्यांचा जो प्रश्न आहे प्रफुल्लजी, की शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत, मला वाटतं तुमच्या मार्फत देखील 50% अनुदानावर जी केंद्र सरकारची यांत्रिकीकरण योजना आहे तर ती राबवली जाते. याच्या संदर्भात काय आपण सांगू शकता त्यांना? येस. आता जिल्हा परिषदेमार्फत, जिल्हा परिषदेचा मुख्य रोलच निविष्ठा पुरवठा, जे इनपुट सप्लाय आहे तो इनपुट सप्लायचाच मुख्य रोल जिल्हा परिषदेचा राहतो. त्यामध्ये मग त्या स्थानिक किंवा त्या जिल्ह्याच्या गरजेप्रमाणे की आपण वेगवेगळ्या प्रकारची अवजारं, खते, बियाणे, कीटकनाशके हे 50% अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. आजचा जो आपला कार्यक्रम आहे ते हरित यंत्र अवजार बँक या अनुषंगाने आहे. याच्यात आम्ही असं करतोय की अवजारांची बँक किंवा अवजारांचा संच आम्ही महिला बचत गटांना 90% अनुदानावरती देतोय. ही संकल्पना आहे. याच्यामध्ये असं नव्हे की कुठल्या वैयक्तिक शेतकऱ्याला आपण ते 50% देतोय. 90% अनुदानावर महिला बचत गटांना देत असल्यामुळे या महिला काय करणार आहेत की प्रत्यक्ष शेतकऱ्यांची कामं त्या शेतावर जाऊन, उदाहरणार्थ भात, आमच्याकडे भात शेती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये सुरुवातीचं चिखळणी असते, लावणी असते, त्यानंतर काढणी असते, मळणी असते. तर ही प्रत्यक्ष कामं करून देतील शेतकऱ्याकडून काही ठराविक फी घेऊन. अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि मग वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी काय स्प्रे पंप असतील ते आम्ही 50% अनुदानावर देतच असतो. त्यांच्या जिल्हा परिषदेत परभणीला असणार आहे अशा प्रकारची योजना. आपण गणेश सातपुतेंचा प्रश्न घेतला होता की व्यक्तिगत शेतकऱ्याला 50% अनुदानावर काही कृषी अवजारांची वगैरे योजना आहे का, आणि त्या संदर्भामध्ये मित्र हो, केंद्र सरकारची, राज्य शासनाची अशी योजना आहे. 50% अनुदानावर कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विविध यंत्र पुरवण्यात येतात. आज आपण ठाणा जिल्हा परिषदेने जो काही हरित यंत्राचा उपक्रम घेतलाय त्याविषयी चर्चा करतोय. आणि बनसोडे साहेब, मगाशी आपण चर्चा करत असताना तुमच्या ठाणा जिल्हा म्हटलं की आपण मोठ्या प्रमाणात औद्योगिक झालेला आहे, शहरी जिल्हा आहे, तर त्यातल्या कृषी क्षेत्राची वैशिष्ट्ये त्याच्यावर आपण चर्चा करू. जरा त्याच्याविषयी आम्हाला सांगा. तर ठाणे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यामध्ये अगोदर सुरुवातीला आपण बघितलं की जमीन, की जमिनीमध्ये छोट्या छोट्या खाचरांची चढ उताराची शेती आहे. मोठ्या साधारण दुसरा घटक बघितला आपण पाऊसमध्ये साधारणपणे जून ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यामध्ये जुलैमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. आणि मग ही छोटी छोटी खाचरं, चढ उताराची शेती आणि अशा प्रकारच्या जमिनीची ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती फार कमी आहे. त्याच्यामुळे ज्या वेगानं पाऊस पडतो जुलैमध्ये 2500 मिलीमीटर 4 महिन्यामध्ये, त्याच वेगानं पाणी ते समुद्राला जाऊन मिळतं साधारणपणे. त्यानंतरच्या पिरियडमध्ये मार्च, एप्रिल, मेमध्ये ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य इथं मोठ्या प्रमाणावर जाणवतं. आणि म्हणून मग ह्या वैशिष्ट्याला अनुसरून जर बघितलं म्हणजे आपण तर काय होतं की आता तुमचं ठाणे जिल्हा बघितलं तर मुंबई शहराचा सगळा पाणी पाणीपुरवठा पुरवठा येतो. बरोबर. आपल्याला बनसोडे साहेब, एक शेतकरी अकोला जिल्ह्यावरनं फोनवरून काही प्रश्न विचारू इच्छितो. महादेवजी राऊत आपल्याला अकोल्यावरनं विचारतायत. महादेवजी,
हॅलो नमस्कार महादेवजी, आपला प्रश्न विचारा. सर, जी आता सेंद्रिय शेतीसाठी आपण जे कृषी यांत्रिकरणामध्ये काही आहेत का अवजार वगैरे? सेंद्रिय शेती ह्या घटकासाठी असं कृषी अवजार असं स्वतंत्ररित्या नाहीये. म्हणजे जी अवजारं आहेत ती सेंद्रिय शेतीच्या दृष्टिकोनातून आपण ट्रॅक्टर वापरू शकता, पॉवर टिलर वापरू शकता, अन्य अवजार आपण वापरू शकता. त्याच्यामुळे खास सेंद्रिय शेती करता ही अवजारं आणि दुसरी रासायनिक शेती करता वेगळी अवजारं अशी काही संकल्पना नाही आहे. त्याच्यामुळे जी योजना जी आहे कृषी यांत्रिकीकरण, आपण आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, त्यांच्याकडनं समजून घ्या. अनेक यंत्र अनुदान आपल्याला उपलब्ध आहेत आणि ती सेंद्रिय शेतीसाठी आपण वापरू शकता किंवा आपण ज्या पद्धतीने शेती करता त्यासाठी आपण वापरू शकता. धन्यवाद आपल्याशी म्हणजे आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. बनसोडे साहेब, आपण ठाणे जिल्ह्याची शेतीविषयी वैशिष्ट्यांविषयी बोलत होतो. आणि मग ह्या जमीन आणि ह्या पाण्याच्या या वैशिष्ट्यामुळे खरीपामध्ये फक्त भात पीक हे एकमेव पीक घेतलं जातं. आपल्याकडे उन्हाळी जरा समर आणि उन्हाळी म्हणतो त्याच्यामध्ये असं तृणधान्य कुठलं घेतलं जात नाही आणि भात पिकाशिवाय पर्याय राहत नाही. एकूण पेरणीच्या साधारणपणे 90 ते 92% भात क्षेत्र घेतलं जातं. त्या खालोखाल नागली, वाल अशा प्रकारची पिकं घेतली जातात. आणि मग रबी उन्हाळीमध्ये वाल हे कडवा वाल आपण ज्याला म्हणतो ते पीक घेतलं जातं. जिथं पाण्याची व्यवस्था आहे तिथं मात्र भाजीपाला अशा प्रकारची पिकं घेतली जातात. प्रामुख्याने अशा प्रकारची वैशिष्ट्य या ठाणे जिल्ह्याच्या शेतीचे आपल्याला आढळून येतात. आपल्याला मुरबाडवरनं म्हणजे तुमच्या जिल्ह्यातनं एक शेतकरी संपर्क साधू इच्छितात. निलेशजी पवार. निलेश, आपला प्रश्न विचारा. हा सर बोला. निलेशजी, आपला प्रश्न विचारा. हा सर माझा प्रश्न असा आहे सर, जर आम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून पॉवर ट्रॅक पेक्षा आम्हाला दुसरी कुठली अवजारे मिळू शकतील का अजून? बेसिकली यांचा प्रश्न आहे सर, सीओ सर तुम्ही सांगू शकता की ही जी काय हरित योजना आहे ज्याच्यातून तुम्ही ह्या ग्राम गटांना तुम्ही हे देताय, तर त्यात कोणकोणत्या प्रकारची यंत्रांचा समावेश आहे? मला वाटतं थोडीशी क्षणचित्र आहे, आपण क्षणचित्र दाखवत आपण त्यांना एक्सप्लेन करूया. या ठिकाणी तुम्ही महिला गटांना जे आहे ते कोणत्या प्रकारची यंत्र? सर्वात आधी तर मला या ठिकाणी स्पष्ट करावं असं वाटतं की आपण ही जी यंत्र देत आहोत ही ग्राम संघाला यंत्र देत आहोत आणि त्यामुळे जसं या ठिकाणी श्री पवार यांचा प्रश्न आहे की त्यांच्यासाठी ही कुठली यंत्र वगैरे, तर आपण वैयक्तिक शेतकऱ्यांना नाही, परंतु हो जर त्यांच्या ग्राम संघामध्ये जर ही यंत्र पोहोचली असतील तर ते नक्कीच ते भाड्याने घेऊन त्याचा वापर करू शकतात. आणि मग ही यंत्र कुठली, तर यात आपल्याला 10 ते 12 प्रकारची यंत्र जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीने. या यंत्राविषयी सर काय सांगू शकाल? हे एक राईस ट्रान्सप्लांटर आहे, पॅडी ट्रान्सप्लांटर आपण त्याला म्हणतो, यांत्रिकी पद्धतीने भात रोवणी यंत्र. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर लावणीच्या वेळी मजुरांचं दुर्भिक्ष असतं, मजुरी फार मोठ्या प्रमाणावर वाढते. हे जे यंत्र आहे हे यंत्र यांत्रिकी पद्धतीने आपली भात रोवणी करतं आणि अगदी म्हणजे 1 एकर जर आपल्याला भात रोवणी करायची असेल तर पाऊण तासामध्ये हे यंत्र 1 एकरवर भात रोवणी करू शकतं, इतका याचा वेग असतो. पण सर मला याचं खूप वैशिष्ट्य वाटलं की ह्या ठिकाणी महिला ते चालवत आहेत. हा खूप म्हणजे बदल जो आहे तो खूप आम्हाला पण अभिमानाची गोष्ट आहे की महिलांनी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि त्याच ह्या यंत्र आज ऑपरेट करत आहेत. जसं याच्यात आपल्याला चित्रात दिसतं त्या पद्धतीने महिलांनी याचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. आम्ही स्वतः याच्यावर आमचं चालवून बघितलेलं आहे आणि त्याचं टेस्टिंग पण केलेलं आहे. ते फार उत्कृष्टपणे यांत्रिकी पद्धतीने भात रोवणी करतं. त्याच्यात जे रोपांमधलं डिस्टन्स आहे किंवा त्यांचं रोपांची जी ट्रान्सप्लांटिंग आहे ती एकदम व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी होते. नाही, अशा प्रकारची आहेत यंत्र. त्यांचं जो होतं की कोणकोणत्या प्रकारची यंत्र आहे, म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर देता अजून तुम्ही सांगू शकता हवं तर? त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही साधारणपणे 13 ते 14 प्रकारचे विविध प्रकारचे अवजारे ह्या अवजारे बँकेमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मिनी ट्रॅक्टर आपण दिलेला आहे, पॉवर टिलर दिलेला आहे, राईस ट्रान्सप्लांटर आपण दिलेला आहे, भात काढणी यंत्र ज्याला आपण रिपर म्हणतो, पॅडी रिपर, ते पॅडी रिपर त्यांना दिलेला आहे. आणि त्यानंतर मळणी करण्यासाठीचं पॉवर मळणी यंत्र ज्याला आपण थ्रेशर म्हणतो ते थ्रेशर. आणि मग त्यानंतरचे डिझेल पंप सेट आहेत, पेट्रोल पंप सेट आहेत, पाईपलाईन आहेत पाण्याच्या, स्प्रे पंप आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आपण त्यांच्या प्लास्टिक क्रेट पर्यंत आम्ही दिलेला आहे. म्हणजे चिखलणी करण्यापासून ते लावणी, काढणी, थ्रेशिंग आणि मग ते भात पोत्यात भरून त्यांच्या घरात नेण्यापर्यंतचे सगळ्या प्रकारचं मेकॅनायझेशन लागणारी अवजारं आम्ही ह्या अवजारे बँकेमध्ये आम्ही आमच्या बचत गटांना, महिला बचत गटांना दिलेली आहेत. खूपच छान. मुरबाड मधनं एक फोन होता की तुम्ही कोणकोणत्या स्वरूपाची यंत्र देताय आणि त्या संदर्भामध्ये आपण जवळपास 10-12 यंत्र सांगितली. मला वाटतं या ठिकाणी आपण दाखवू शकतो की महिला देखील भात लावणी यंत्र किती चांगल्या पद्धतीने ते वापरू शकतात.
हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि हा जो आहे याच्या संदर्भात सर काय सांगू शकाल? म्हणजे महिला जे आहे भाताची कापणी यंत्राच्या दृष्टीने करू शकतात, ते खूप मोठं स्ट्रेंथनिंग आहे म्हणजे महिलांचं. हो, जसं यापूर्वी आपण स्पष्ट केलं की महिलांचं तर स्ट्रेंथनिंग आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त महिलांना जो आत्मविश्वास याच्यामुळे मिळालेला आहे तो खूप मोठा आहे. कारण आपण बघतो की शेतीमध्ये प्रामुख्याने मजुरी हा जो प्रकार आहे तो महिलांवर सोडून दिलेला असतो. आपल्याकडे ट्रान्सप्लांटिंगचं काम असो किंवा अशा पद्धतीने मळणीचं कापणीचं जे काय काम आहे, तर महिला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अगदी म्हणजे वाकून जे खाली वाकतात तो 8-10 तास ते खाली वाकून ते पूर्ण काम करतात. ते खूप अंग मेहनतीचं आणि खूप जास्त मेहनतीचं काम आहे. आणि यात आपला एक उद्देश तो पण एक साध्य होतो या ठिकाणी की त्यांची कुठेतरी जी मेहनत आहे ती कमी या ठिकाणी होते आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जमीन धारणा क्षेत्र जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ते फार कमी आहे. म्हणजे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी जे आहेत ते आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि अशा शेतकऱ्यांना जर उत्पादकता वाढवायची असेल, कृषी यांत्रिकीकरणाशिवाय तर पर्याय नाही. परंतु जर माझी जमीन 1 हेक्टर आहे तर मी मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत नाही. मग मला कशा पद्धतीने उत्पादन खर्च कमी होऊ शकेल? तर अशा पद्धतीने जर आपण एक टूल बँक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, जे की तुम्ही भाड्याने ते यंत्र घेऊ शकतात, वापरून ते परत करू शकतात, तर मला असं वाटतं की त्याचा सर्वदूर आपल्याला वापर होणार. त्या यंत्राचा जो युटिलायझेशन फॅक्टर आहे तो कितीतरी पटीने वाढणार. खूपच चांगलं आहे. आपण याच्यावर चर्चा करतच राहू. तत्पूर्वी आपल्याला सोलापूरवरून बबलू वाघमारे आपल्याला काय प्रश्न विचारू इच्छितात. बबलूजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला ते बचत गटामध्ये कशा पद्धतीचं बचत गट असावं आणि बचत गट कुठे नोंदवावं आणि बचत गटासाठी कुठल्या कुठल्या अवजारे ते उपलब्ध आहेत अनुदानावर ते माहिती हवी. प्रश्न अत्यंत मूलभूत आहे की आपण ही सगळी योजना राबवत आहे सर, ती आपण बचत गटांकरता राबवत आहेत, त्यात महिला बचत गटांकरता राबवत आहेत. तर या संदर्भामध्ये व त्यांना जर सहभागी व्हायचं असेल एखाद्याला या गटामध्ये, तर ती संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे आणि कशा पद्धतीने ते लाभ घेऊ शकतात? वास्तविकता हे तुमचं ठाणे जिल्ह्यासाठी आहे, परंतु ती बचत गटाची जी प्रक्रिया आहे ती मात्र त्यांना मार्गदर्शक ठरू शकते. आपण बरोबर सांगितलं विनय या ठिकाणी की आपण सध्या ही महिला बचत गटांकरता ही स्कीम आपण राबवलेली आहे. परंतु केंद्र शासनाने याच्यासोबतच फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे शेतकऱ्यांच्या कंपन्या म्हणून स्थापन करण्याची एक मोहीम घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ग्राम संघ आहेत जे माविमने किंवा उमेद अंतर्गत तयार झालेले आहेत, त्यांचं एक जाळं आपल्याकडे आहे, तसं जर या शेतकऱ्यांच्या कंपन्यांचं जाळं आलं तर मला वाटतं की त्यांना पण ह्या योजनेचा त्यांच्या जिल्हा परिषद मार्फत हा फायदा घेता येऊ शकेल. त्याकरता प्रामुख्याने शेतकऱ्यांनी एकत्र येणं, म्हणजे समान ज्या गोष्टीचं उत्पादन करत आहे, जसं भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातल्या एकत्र येणं, त्यांनी एक त्यांची कंपनी तयार करणं आणि आपला जो आत्मा आहे, आत्मा नावाची जी आपली योजना आहे, त्याचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर असतात जे जिल्ह्याला बसतात आपल्या, तर त्यांच्याकडे जाऊन आपण आपली जी शेतकऱ्यांची जी संघटना आहे तिला कंपनी म्हणून आपण रजिस्टर करू शकतात. आणि अशा पद्धतीने आपली FPO ज्याला आपण फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणतो ती आपण जर रजिस्टर केली तर या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला पण शासन अशा पद्धतीने आपल्याला ही टूल बँक जी आहे ती उपलब्ध करून देऊ शकतं. टूल बँक देता आणि त्याला MSCP जो महाराष्ट्र ऍग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट आहे त्यातून जवळपास 13.5 लाखापर्यंत अनुदान आहे की जे सामूहिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी अत्यंत चांगलं आपण मार्गदर्शन केलं. बनसोडे साहेब, आपण हा ठाणे जिल्ह्याची वैशिष्ट्य सांगितली आणि तुम्ही अत्यंत अभिनव उपक्रम राबवताय, तर तुमच्या ठाणे जिल्ह्याच्या शेती क्षेत्रासमोर नक्की कोणकोणत्या स्वरूपाची आव्हानं आहेत? आता ठाणे जिल्हा आमचा नवीन निर्माण झालेला आत्ताचा नवीन ठाणे जिल्हा, याच्यासमोरची आव्हानं बघितलं तर आम्हाला प्रमुख भेडसावणारी पहिली समस्या म्हणजे मजुरांची. काय झालेलं आहे की आमच्याकडच्या जे शहरं आणि त्याच्या आसपास असणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा घरटी माणूस छोट्या मोठ्या कंपनीत किंवा इतर याच्या कंपनीत कामाला जातो आणि मग तो जात असताना प्रत्यक्ष शेतीकडे शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा क्षेत्रीय पातळीवर फिरत असतो तेव्हा असंही निदर्शनास आलेलं आहे की मजुरांअभावी बरेच ठिकाणी लोक शेती अशी पडीक ठेवतात, नापीक ठेवतात शेती न करता. तर आम्हाला प्रमुख समस्या ही मजुराची मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आपण याच्यावर चर्चा करूच या, कारण आपल्याला एक शेतकरी पेनवरनं म्हणजे आपल्या नदीच्या जिल्ह्यात काही प्रश्न विचारतो. श्रीधरजी करमरकर, श्रीधरजी आपला प्रश्न विचारा. हा सांगतो. हॅलो, हा बोला. की माझी जमिनाची डोंगराळ भागात आहे, जागोजागी खाचरामध्ये खड्डे आहेत आणि म्हणजे दगड आहेत. त्या दगडातून कुठलं अवजारच नेता येत नाही, त्याच्याकरता तुमच्याकडे काय सोय आहे?
बनसोडे साहेब काय सांगू शकाल? म्हणजे त्यांची डोंगराळ भागात जमीन आहे आणि जमिनीत दगडधोंड्या आहेत, कोणता अवजार नाही घेऊन जाता येईल, म्हणजे तुम्हाला रस्ता नाही अच्छा, तिथे घेऊन रस्ता नाही, जाण्यासारखं, असं की नक्की कधी-कधी काय समस्या प्रश्न होती. विचारायचा जरा श्रीधरजी? हा हा त्यांचा बोला. संपर्क तुम्ही. तुटला. हा, आता याच्यात असं आहे की आताची जी आपण आधी अत्याधुनिक अवजारं बघितली तर ती फार माणसाची ताकद न लावून वर न्यावी लागतात किंवा शेतीत न्यावी लागतात अशी परिस्थिती राहिलेली नाही. उदाहरणार्थ आता आपण जे फोटोग्राफ एक बघितला रिपरचा, पॅडी रिपरचा, जसा आपण एक माणूस सायकल चालवतो ना तशा प्रकारचा अगदी हलका आहे ते, आणि आपण ते डोंगरावर सुद्धा सहज घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी दिसतच आहे, या Yes, हा. ठिकाणी की एक माणूस त्या एकदम ठिकाणी एकच चालवतो. माणूस तो चांगल्या प्रकारे एका हातानं किंवा याने सुद्धा तो त्या आपल्या शेतापर्यंत अवजार घेऊन जाऊ शकतो. आणि ह्या रिपरचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला 1 एकर काढणीसाठी साधारणपणे 10 मजूर लागतात. त्याचा 350 रुपये मजुरी पकडली तर 3,500 रुपये त्याच्यावर खर्च होतो. ह्या रिपर यांनी साधारणपणे एका तासात एक माणूस एका तासाचं क्षेत्र, भाताचं क्षेत्र आहे तो काढू शकतो. आणि अतिशय हँडलिंग करायला फार सोपं आहे. 1 ते 1 लिटर डिझेल फक्त त्याला लागतं. बरोबर. आणि हँडलिंग करण्यासाठी इतर आता आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा अशी भात कचराची छोट्या छोट्या चढ उताराची शेती आहे. तर प्रत्येक 20 गुंठ्याच्या क्षेत्रात सुद्धा हे आम्ही अवजार सहज घेऊन गेलो. बरोबर. अगदी तुमचा पॉवर टिलर जाऊ शकतो, ट्रॅक्टर जाऊ शकतो. जाण्यापुरतं एक 2 किंवा 3 फुटाचा रस्ता असेल तरी आपण तिथे घेऊन शकतो. म्हणजे ती समस्या आता राहिलेली नाही की ही अवजार आपल्याला तिथपर्यंत कशी पोहोचवायची. बरोबर बरोबर. असं आपण तुमच्या शेती क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चर्चा करत असताना तुम्ही मजुरांच्या संदर्भात सांगत होता, आणि ह्या तुमची योजना आहे त्याची पार्श्वभूमीच ती आहे की मजुरीवर मात करण्यासाठी अजून कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना तर ह्या मजुरींचं दुसरा म्हणजे कमी मजूर हे एक आमची समस्या होती. आणि जे उपलब्ध मजूर आहेत ते सध्या त्यांच्या मजुरीचे दर फार गगनाला भिडलेले आहेत. आमच्याकडे एका दिवसाच्या मजुरीसाठी एक मजूर 350 रुपये दर घेतो, मजुरीचा दर घेतो. आणि मग काय होतं की ह्या मजुरीच्या दरामुळे ऑटोमॅटिकली उत्पादनाची आपण ज्याला काय म्हणतो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, ती कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आमचं मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणजे आपण जर चिखलणी, लावणी, काढणी, मळणी याचं जर बघितलं तर एका हेक्टरला साधारणपणे 87 मजूर लागतात. आणि 87 मजूरचं जर आपण 350 रुपयानं हे केलं तर ते एका एकराचा साधारणपणे 7,000 पर्यंत खर्च येतो याला. आणि ते आपण ही स्लाइड जर बघितली तर त्याच्यात तुम्ही ते एक्सप्लेन केलेलं आहे. यस, बरोबर. साधारणपणे की 12,600 रुपये तुम्हाला एकट्या मजुरीवर पारंपरिक यांनी लागतात. म्हणजे एकतर कमी मजुरांची उपलब्धता कमी आणि जे मजूर आहेत त्यांच्या मजुरीचा दर जास्त, हे आमच्याकडची ठाणे जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावरची समस्या आहे. आणि मग दुसरी आमच्या ठाणे जिल्ह्याची समस्या अशी राहते की बऱ्याच वेळेला ते वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. कारण ती वेळेवर शेतीची बरीचशी कामं ती जर वेळेत नाही झाली तर त्याचा पुढच्या उत्पादनावरही मोठा परिणाम पडून जातो. अशा प्रकारची आता सध्याची जी आपली आव्हानं बघितली तर मोठ्या प्रमाणावर मजूर आणि मजुरी आणि त्याचे दर ह्या 3 गोष्टीभोवतीच फिरताना आम्हाला दिसत आहेत. असं आपण जे काही विविध उपक्रम म्हणजे तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भात पीक हे अत्यंत महत्वाचं पीक आहे. तर कृषी यांत्रिकरणाअंतर्गत जे भात लावणी यंत्र आहे, भात कापणी यंत्र आहे, तर ते आपण बघितलं तर हे लावणी यंत्राची रोपं जर बघितली बनसोडे साहेब तर ते अत्यंत छोटी आणि वेगळ्या पद्धतीची होती. ती रोपं नेमकी तयार करण्याची जी पद्धत आहे त्याविषयी काही फोटोग्राफ्स आहेत ते तर आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि आपण एक्सप्लेन करा अशी मी आपल्याला विनंती करतो त्या संदर्भामध्ये. आता हे जे राईस ट्रान्सप्लांटर आहे की ज्याला आपण भात लावणी यंत्र म्हणतो, हे वापरण्यासाठी तसं फार अवघड नाही, अतिशय सोपं आहे. ते साधारणपणे हे जे भात ट्रान्सप्लांटर आहे हे एक तासामध्ये 1 एकर क्षेत्र कव्हर करतं. ह्या राईस ट्रान्सप्लांटर हे डिझेलवर चालणारं यंत्र आहे. एक माणूस चालवू शकतो आणि 2 पाठीमागं त्या ट्रान्सप्लांटरला हँडलिंग किंवा जे आपण रोपं तयार करतो त्याचे केक ठेवण्यासाठीचे 2 लोक फक्त पाठीमागे लागतात. म्हणजे टोटली 3 मजूर त्याच्यासाठी पुरेसे होतात. अगदी वेगळ्या पद्धतीने याच्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची पद्धत पण वेगळी आहे. साधारणपणे आपण काय करतो की एक 10 मीटर लांब आणि 1.5 मीटर रुंदीचे एक रेज बेड ज्याला आपण गादी वापे म्हणतो ते गादी वापे तयार करतो. डॉक्टर साहेब आपण याच्यावर माहिती घेऊच. आपल्याला अकोला जिल्ह्यावरनं एक शेतकरी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितोय. रामचंद्रजी, हा सर, आपला प्रश्न विचारा. हा सर, आपला प्रश्न विचारा. हा साहेब, माझा प्रश्न आहे की मी कृषी विभागात मार्फत टोकन मशीन घेतली आहे, पेरणी मशीन ट्रॅक्टरची. बर, पण सर त्याचा उपयोगच होत नाही. का बरं? आपल्या 5 इंच पडायला पाहिजे ते 1-1, 1.5 फुटावर पडते. असं पीक पेरणी कशी होईल?
नाही, कोणत्या पिकासाठी तुम्ही घेतलेलं आहे? नको आम्हाला असं मला सांगायचं होतं. नाही, तुम्ही कोणत्या याच्याकरता घेतलेला आहे? टोकन मशीन मला कृषी विभागामार्फत 50% मिळालेली आहे. मी 50% पैसे भरून ते मशीन घेतलेली आहे. नाही, कोणत्या पिकासाठी? सर्व पिकासाठी राहते, सोयाबीन, भुईशेंग सर्व पिकाला चालते, पण टोकन पद्धतीने ते टोचतच नाही. अच्छा, हे ते बनसोडे साहेब काय सांगू शकता यांच्या संदर्भामध्ये? येस, आता काय वेळा की मला वाटतं की त्यांनी अनुदानातून अशा प्रकारची अवजारं त्या संबंधित आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याकडून घेतलेली असेल. कुठलंही अवजार घेतलं असेल ना तर त्याची एक मर्यादा असते हे होण्याची. तर तशी जर काय अडचण आली असेल तर त्यांनी ज्या कार्यालयाकडे जाऊन त्यांनी अनुदान घेतलेलं आहे त्या कार्यालयाशी त्यांनी संपर्क. मला तर वाटतं की कृषी विभागाकडे घेतले ते म्हटलं, म्हणजे आपले जे काही कृषी उद्योग आहेत त्याच्यामार्फत घेतलेली असते. आणि काही त्रुटी जर असतील तर त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या निदर्शनास मला वाटतं त्यांचा प्रश्न निकाली गेला. चौधरी साहेब, ही जी काही म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण जी अभिनव उपक्रम राबवत आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, परंतु ही जी काही टूल बँकची संकल्पना जी आहे आणि विशेषतः महिलांचा सहभाग घेणे ही आपल्याला कशी सुचली आणि कशा पद्धतीने तुम्ही हे करताय? सुचली असा म्हणजे प्रश्न मला असं वाटतं की थोडासा वेगळा अर्थाने मी याला बघणार. कारण की संकल्पना सुरुवातीपासूनच आहे. आपल्याला कन्व्हर्जन्स, ज्याला आपण एकत्रित स्वरूपाचे फायदे देणं म्हणतो, की गटांना किंवा ग्रामसंघांना या महिलांचं सक्षमीकरण करणं हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आपण कृषी यांत्रिकीकरण, अनुदान तत्वावर यंत्र उपलब्ध करून देणं हे पण फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. फक्त या दोघांची सांगड घालणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा आमची जी ठाण्याची टीम आहे, म्हणजे आमचे एडीओ साहेब या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त माविमची टीम आहे, श्री गणवीर आहेत, आणि आमचे MSRLMची टीम आहे, श्री सुनीता सोंडे आणि त्यांची योगेश आणि बाकीचे सर्व मंडे. तर यांच्याशी चर्चा करताना सर्वात आधी यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्याकडे महिलांसाठी जर खरोखर त्यांना आत्मविश्वास द्यायचा असेल तर त्यांचं जे दैनंदिन काम आहे त्यात आपल्याला कुठेतरी इंटरव्हेन्शन करणं आवश्यक आहे. आणि त्यांचं दैनंदिन काम काय, तर खरीपाचा हंगाम आला की शेतीवर जाणं आणि त्यांचं ते भात लावणी करणं, कापणीचा हंगाम आला की परत जाणं मजुरीवर ते कापणी करणं, आणि याच्यात जो त्यांचा वेळ किंवा श्रम आणि ह्या सर्वच गोष्टी ज्या त्यांच्या जात आहे तर त्याच्यामध्ये त्यांना काय आपल्याला इनपुट देता येईल. दुसरी गोष्ट, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत असताना आपण 7 लाख इतक्या मोठ्या किमतीची आपण त्यांना अवजारं देतो आहोत. तर त्या दृष्टीने आजपर्यंत मला असं वाटतं की एका ग्रामसंघाला इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्या योजनेअंतर्गत लाभ दिल्याचं माझ्या तरी लक्षात नाही. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना लाभ देतो. याच्या व्यतिरिक्त पण आपण या ग्रामसंघांना 5 लाख रुपये सीड कॅपिटल असं देऊन त्यांचे दुकान जे आहे, कृषी निविष्ठेसाठीचे जे कृषी सेवा केंद्र आहे ते आपण या ठिकाणी स्थापन केलेले आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांना खूप कमी दरामध्ये आणि रास्त दरामध्ये आपण या महिला बचत संघ त्यांचे जे सभासद आहेत त्यांना हे बियाणं, खतं, कीटकनाशक हे उपलब्ध करून देतात. आणि आमचा असा अनुभव आहे की अशा पद्धतीने जेव्हा आपण यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा जो सामान्य व्यापारी असतो त्याचा जो नफ्याचा जो मार्जिन असतो तो नफ्याचा मार्जिन कुठेतरी हे विकत असताना किंवा हे या यंत्रांची, जसं आता आपल्याला मागे यांनी सांगितलं की यंत्र जेव्हा ते आपसात फिरवणार, रोटेट करणार आणि ते भाड्याने देणार त्यावेळी ते मार्केट रेटपेक्षा कमी भाडं आकारणार. इतर मंडईंना जेव्हा देणार, कमी गरीब शेतकऱ्यांना जेव्हा देणार तेव्हा ते मार्केट रेटपेक्षा कमी भाडं आकारणार. तसंच बियाणं, खतं, कीटकनाशक यांचं की ते मार्केट रेटपेक्षा कमी भावाने देणार. आणि यामुळे एक पद्धतीने आपण मार्केट रेटमध्ये स्टॅबिलायझेशन किंवा एक समानता आणण्याचं आपण या ठिकाणी काम करताना हे लोक दिसून येतात. तर मला असं वाटतं की एकूणच कृषी क्षेत्रासाठी हा खूप फायद्याचा उपक्रम आहे, कारण की बहुआयामी प्रकारे हे लोक त्यांचं कृषी क्षेत्रातली जी शेतकऱ्यांच्या खिशातून जाणारा पैसा आहे तो शेतकऱ्यापर्यंत मर्यादित ठेवत आहे. बरोबर आहे. चौधरी साहेब, आपल्याला गडचिरोली जिल्ह्यावरनं एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. प्रशांतजी. हॅलो. प्रताप कोकणार. हा, प्रतापजी आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. माझा प्रश्न चौधरी साहेबांना असा आहे की त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रकल्प अधिकारी असताना आदिवासी विकास विभागामार्फत भात रोवणी यंत्रासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. तिथं एकमेव त्यांना प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध होती, त्यामुळे त्यांना शक्य झालं. पण आता ते जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना
राजकीय जे आहे नेतृत्व आणि प्रशासकीय नेतृत्व याच्यामधून सुवर्णमध्ये साधून त्यांनी यांत्रिकीकरणासाठी निधी कसा उपलब्ध करून दिला? सर, आपल्यासाठी प्रश्न होता की आपण गडचिरोलीमध्ये काम करत होतो प्रकल्प अधिकारी, त्यावेळेस तुम्ही त्यांना ते भात लावणी यंत्र वगैरे उपलब्ध करून दिली. मला वाटतं ही जी ठाणे जिल्ह्यामध्ये भात शेतीत जी काही तुम्ही क्रांती केलेली आहे किंवा हा उपक्रम राबवला कदाचित ती प्रेरणा तिथून आणली असेल. आपण काय सांगू शकता त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात? त्यांचा प्रश्न असा होता की राजकारण आणि प्रशासन याच्यात आपण समन्वय कसा. मला याबद्दल असं एक या ठिकाणी सांगायचं आहे की आमची ही जी योजना आहे हरित यंत्र योजना, ही काय प्रशासकीय योजना आहे अशातला भाग नाही. याला आपण जर मागे जे क्षणचित्र बघितले त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की सर्व जे आमदार आहेत आमचे ते स्वतः ही यंत्र चालवत आहेत. म्हणजे आमचे भिवंडीचे आमदार त्या ठिकाणी फोटोमध्ये आहेत, शांतारामजी मोरे, त्यांनी स्वतः ही यंत्र चालवलेली आहे. आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी स्वतः ही यंत्रांचं वितरण केलेलं आहे. तर एकंदर जर आपण याचा संपूर्ण हे आमचे शहापूरचे आमदार आहेत पांडुरंगजी बरोरा, तर सर्वच लोकप्रतिनिधींनी यासाठी खूप सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला एक असं वाटतं की त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि त्यांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे त्यामुळेच केवळ ही योजना इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेली आहे. कारण की आपण जर चांगलं काम करतो तर प्रशासनाला पाठिंबा देण्याकरता मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींची तितकीच आवश्यकता आहे. आणि आमच्याकडे सुदैवाने ह्या साठी संपूर्णपणे पाठिंबा आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. बरोबर. दुसरं आपण जे या ठिकाणी विचारलं की प्रेरणाच्या बाबत, तर गडचिरोलीमध्ये आपण 3 वर्षापूर्वीच कृषी ट्रान्सप्लांटर त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी असताना आदिवासी विकास प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले होते. तर त्यांचा आजही खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. आणि हे आता जे फोनवरून मलाही आनंद झाला की ते अजूनही त्याचं वापरत आहे आणि त्यांचं प्रॉडक्टिव्हिटीमध्ये नक्कीच बदल झाला असेल अशी अपेक्षा आहे. तर नक्कीच ती प्रेरणा होती. परंतु त्याच्या पुढचा एक टप्पा म्हणून ही कृषी यांत्रिकीकरणाची गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी आपण फक्त पॅडी ट्रान्सप्लांटर दिलं होतं. आता जसं बनसोडे साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी आपण पॉवर टिलर आहे, या ठिकाणी ट्रान्सप्लांटर आहे, या ठिकाणी क्रेट्स पासून स्प्रे पंप पासून मळणी यंत्र, कापणी यंत्र, सर्व यंत्रांचा एक समूह या ठिकाणी आपण संघाला देत आहोत. बरोबर. बनसोडे साहेब, आता याची डिमांड तर खूप आहे. आपण 7 लाखापर्यंत सबसिडी देत आहे, मोठ्या प्रमाणाची सबसिडी आहे. तर याच्यात मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणात असेल, तर तुम्ही याचं कॅटेगरायझेशन किंवा प्रायोरिटायझेशन ज्याला आपण म्हणतो, प्रथम प्राधान्य, ते देण्याच्या संदर्भामध्ये काय निकष ठेवलेले होते? आता याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 3600 महिला बचत गट आहेत आणि त्याच्या अंतर्गत 210 विवोज आहेत, ज्याला आपण ग्राम संघ असं म्हणतो. लाभार्थी म्हणून एकच सेकंद थांबवतो आपल्याला, कारण वाशिमवरून आपल्याला एक शेतकरी त्याचा प्रश्न घेऊया मग आपलं उत्तर या ठिकाणी घेऊया. अरुणजी, अरुण पाटील, अरुणजी आपला प्रश्न विचारा. सर, आमचा शेतकरी बचत गट आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बर. आत्मा या संस्थेशी संलग्नित आहे आणि या संस्थेकडून आम्हाला काही अवजाराची गरज आहे. विचारा, प्रश्न विचारा. आता आम्हाला काही अवजाराची गरज आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा म्हटलं. मी आपल्याला फक्त एवढं सांगू शकतो की या निमित्ताने मगाशीच मला वाटतं चौधरी सर आपण सांगितलं होतं की आत्मा योजनेमार्फतच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPO राबवली जाते, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लाभ आपण देऊ शकतो. तर हेच सांगणं राहील आपल्याला की आपण जर शेतकरी बचत गटाचे सदस्य जर आहात तर तुम्ही तिथं प्रकल्प संचालक आत्मा तुमच्या जिल्ह्याचे वाशिमचे त्यांना भेटा आणि फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून निश्चितच ते तुम्हाला सांगतील की मोठ्या प्रमाणात अवजार जे आहे तुम्हाला प्राधान्य देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. बनसोडे साहेब, मगाशी आपण त्या प्रश्नावर येस. तर आता आम्ही हे लाभार्थी आमचे जे 210 आम्ही ग्रामसंघ आमच्याकडे आहेत, तर आम्ही एका ग्रामसंघ हा क्रायटेरिया ठेवला की हा जो अवजारांचा संच आम्ही देणार, आम्ही जे हरित यंत्र किंवा अवजार बँक देणार ते एका ग्रामसंघाला देणार. म्हणजे एका ग्रामसंघामध्ये साधारणपणे जसं आपण म्हणालो की 15 ते 20 बचत गट असतात आणि त्याचे 15 ते 20 म्हटलं तर एक सरासरी 150 महिला सदस्य असतात. एक महिला सदस्य म्हणजे एक कुटुंब, म्हणजे एक ग्रामसंघाला आम्ही अवजार दिलं तर 150 कुटुंबापर्यंत आमचं ते अवजार पोहोचतं. म्हणून आम्ही ग्रामसंघ ही संकल्पना किंवा ग्रामसंघ हा लाभार्थी ठेवलेला होता. 210 पैकी आम्ही प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक,
त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण अभियान, आमचे प्रकल्प संचालक यांच्या मार्फत ज्या ग्रामसंघ होत्या त्या ग्रामसंघांचं आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यातले 90 ग्रामसंघ आम्ही असे निवडले की जे ह्या क्षेत्रातलं काम करू शकतील, ह्या अवजार बँकाचं यशस्वी करू शकतील, 10% शेअर टाकू शकतील, स्वतः प्रशिक्षण घेऊ शकतील आणि चांगल्या प्रकारे हे इम्प्लिमेंट करू शकतील. अशा 90 ग्रामसंघ आम्ही निवडले. त्यातल्या पहिल्या 32 ग्रामसंघांना आम्ही 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये दिलेले आहेत. तर चालू आर्थिक वर्षामध्ये आम्ही हे 50 ते 56 ग्रामसंघांना चालू आर्थिक वर्षात देणार आहोत. ठाणा जिल्हा परिषदेचे जे काही अभिनव उपक्रम आहेत त्या संदर्भामध्ये इथं तज्ञांकडून फार मोठ्या प्रमाणात माहिती घेतली. चौधरी साहेब, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. आपण खूप चांगली माहिती दिली जी खूप प्रेरणादायी आहे, अन्य जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला राबवता येईल. आणि बनसोडे साहेब, आपण देखील खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आपलाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तर आम्हाला संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. ईमेल ॲड्रेस आमचा स्क्रीनवर आहे, कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता@gmail.com. आपण आम्हाला फेसबुक या माध्यमातून सुद्धा संपर्क साधू शकता. त्याचबरोबर युट्यूबवर हा जो कार्यक्रम आहे तो आपण बघू शकता. आमची वेबसाईट आहे ddsahyadri.in. यावर देखील या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती आपण घेऊ शकता. तर आजचा हा कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण निश्चितच आम्हाला पाठवाल, जेणेकरून पुढचे कार्यक्रम जे आहे ते चांगल्या रीतीने आम्हालाही करता येतील. आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तेव्हा पुनश्च एकदा चौधरी साहेब आणि बनसोडे साहेब, आपण दूरदर्शनच्या केंद्राच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.